राधे राधे, जय एकविरा. तर आज मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशी सुद्धा आहे. या दिवशीला खूप धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णूची आराधना करावी आणि मी सकाळी लवकर पूजन वगैरे करायला घेतला आणि मी दुधात तीळ भिजत ठेवले रात्री. तर सकाळी मी ते असे थोडे बारीक असे केले आणि देवाला लावला आणि त्याच्यातच देवाचं स्नान वगैरे केला. या दिवशी तीळदान करावे. तीळ हा वराह अवतार भगवान विष्णूचा त्यांच्या स्वेदापासून उत्पन्न झाला आहे. भगवान वराह ज्यावेळी पृथ्वी उचलली होती म्हणून संसाराचा सगळ्यात प्रथम अन्न म्हणजे वैज्ञानिक विज्ञानामध्ये तो तीळ आहे. षष्टीला एकादशीला शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. राधाराणी लड्डू गोपाळचा शिंगार पण इथे झाला आणि मस्त खूप छान वाटत होते आणि माझी खूप इच्छा होती की असे वस्त्र मी घालावे भगवंताला आणि थंडी कमी होत आली पण मी घातले. माझी खूप इच्छा होती आणि खूप छान दिसत होते. मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होणारा साजरा होणारा सण, जो नवीन पिकांचा हंगाम आणि निसर्गातील बदल आणि सकारात्मक प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशीपासून दिवस मोठा होऊ लागतो आणि थंडी पण कमी होते. या दिवशी संक्रांती देवी संक्रासुराच्या नावाच्या राक्षसाचा वध केला आणि लोकांसाठी सुख आणले अशी कथा आहे. दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणतात, जेव्हा तिने किंक्रासुराला मारले. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस महत्त्वाचा ठरतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड बोलून संबंध मधुर ठेवण्याचा संदेश आपण देतो सगळ्यांना. आणि मी तुळशीला पण पाणी वगैरे घालायला खाली वगैरे गेली. तुळशीचं पूजन वगैरे केला. एकादशीसुद्धा आहे आज. नंतर तिळगुळ बनवायला घेतले मी एकीकडे. तिळगुळ पण झाले, देवाला दाखवलं आणि खूप छान मस्त पूजा झाली आणि मी राधाराणी लड्डू गोपाळलाच बघत होते. खूप मन प्रसन्न झालेला आणि खूप छान वाटत होता. चला मग, राधे राधे.